तर हाय मित्रमैत्रिणींनो, मी गेले होते बघा मुंबईला. तर बघा आता तुम्हाला माझ्या गळ्यावरून तर कळत असेल मी मुंबईला गेली. आणि हे बघा हे रेल्वे स्टेशन आहे विटीचं. तर बघा हे मुंबईचं विटीचं रेल्वे स्टेशन किती भारी आहे हो. बघा आपल्या घरामध्ये बघा रोज आपण खाणं पिणं स्वयंपाक करतो, नुसतं टेन्शन येते बघा सासूचं नवऱ्याचं सगळ्याचं. हे बघा मुंबईला फिरायला गेल्यानं काहीच टेन्शन नसते हो. बघा नुसतं रेल्वे स्टेशन एवढं भारी आहे म्हणजे मुंबईमध्ये बघायसारखं किती काय काय असेल तुम्हीच विचार करा. हे बघा आता मी रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवित आहे. हे नुसतं रेल्वे स्टेशन आहे बघा. बसचा तर बघा माय 2-2 मजली हो. आपल्या रूममध्ये आपण एका रूममध्ये किचनमध्ये इकडं तिकडं मरत आहे बघा 2-2 मजली. आणि हे बघा हे पाठीमागचं बघा रेल्वे स्टेशनचं लोकेशन आहे हो. काय इमारती जुन्या हो बघा किती छान आहे बघा. आणि आत्ता आल्या हे बघा आपण ताज हॉटेल कशी हे बघा ताज हॉटेल. आयो माय काय भारी आहे रे बापा. माझं तर किती सगळंच टेन्शन आहे. नवऱ्याचं सासूचं टेन्शनच जाते बघा तुम्हाला सांगते मुंबईला फिरायला गेल्यावर. काय तिथलं लोकेशन बाबा 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 लईच डोसकं दुखत होतं. पण काय करावं ह्या किरकिरीने हित्त गेलं की बघा डोसकं मिसकं सगळंच कमी झाली हो. म्हणून तुम्हाला म्हणते हे बघा ताज हॉटेल बघा किती छान. आणि मी तर उगा नाचूच व्हिडिओ बनवले. त्या नाचण्यामध्ये मला व्हिडिओ कधी उभा झालाय मोबाईल समजलंच नाही. म्हणून मला आडवा मोबाईल धरून सगळं लोकेशन तुम्हाला व्यवस्थित दिसलं असतं. पण आता खुशी कुठंच मावना की हो काय सांगावं तुम्हाला. तर हे बघा नुसतं ऊन होतं बघा. आणि नवऱ्याची घाई पटकन बघा चला असलं राहते कुठंही गेलं की काय सांगावं बघा. तरी पण मी व्हिडिओ काढला माय. तर लोकेशन बघावं हे बघा ताज हॉटेलचं लई छान आहे बघा. आता मी तुम्हाला सांगते सकाळी मी जेवले नाही पण भूकच लागली नाही की इथं गेल्यानं एवढं छान बघायला. आणि पाठीमागं माझा भाऊ होता ते पण फोटो काढत होता. कधीच फोटो काढत नाही तो पण फोटो काढत होता. हे बघा आता हे बघा नुसतं आता ते दिवस चमकल्यानं नुसतं अंधार पडलाय. आणि आता इथं बघा हे बघा माय हे बोट आहे तो माय. हे आपले ते पाण्यामध्ये फिरायचे हो. पाण्यामध्ये याच्यात बसून फिरायचे काय सांगावं माय. टोकरे मला लई भी वाटत होतं. बस म्हणली होती नको माय म्हणलं. आणि याच्यात बसलो असलं तर मग तर सगळंच आपलं टेन्शन गेलं असतं. लई छान हो लई पळू लागलं होते बोट. ह्या बोटपेक्षा ते बारकी बोट तर अगो माय ते लईच असं विमान पळाल्या आणि पाण्यातून पळाली नको गाय माय म्हणलं मी बसणार त्याच्यामध्ये. पण खरंच बसायला पाहिजे बघा. आता इथं येते बघा ते बोट. आता मला नुसतं बघलं तर असं भी वाटत होतं तुम्हाला काय सांगू. हे बघा बोट हे बघा लहान लहान लेकरं बसली होते. पण याच्यात नक्की बसावं तुम्ही फिरायला गेल्यावर. लईच आपल्या जीवनाचा आनंदच झाला म्हणा. हे बघा किती मोठा समुद्र आहे. नुसतं बघा मी असं मोबाईलवर बघत होते तेव्हा काय चांगलं. आणि हे बघा माय आपलं इंडिया गेट किती छान आहे हो. बघा हे बघा मला तुम्हाला काय काय दाखवू समजच नचलं. हे बघा माझा भाऊ हे फोटो काढण्यातच होता. हे सगळे फोटो काढू लागले. म्हणले व्हिडिओ करा रे बाबा मला यूट्यूबला टाकायचं आहे. मला माझ्या मित्रमैत्रिणीला माझी खुशी दाखवायची. हे पाणी तर लईच पाणी हो लईच मोठा समुद्र. याच्यात कितीतरी बोट आहेत हो लई बोट. आणि माझा भाऊ मला सांगत होता काहीतरी तिथं मोठं हॉटेल आहे तिथून जहाजामध्ये जातात. आता आम्हाला ते दुसरं बघायला आता जायचं आहे व पुढच्या महिन्यामध्ये सगळं समाधान बघायला. तेव्हा मात्र लई व्हिडिओ करते बघा. आणि तुम्हाला सांगते आणि तुम्ही बी या की हो लई मुंबईला मजा आहे हो. आता रोजचं टेन्शन हे भाकर भाजी नवऱ्याला सासू लेकराचे हागणे गाण धुणे याच्यामधून थोडं फिरायला बी जावंच लागते हे बघा. म्हणून मी गेलते हो लई छान. हे बघा इंडिया गेट बघितलं की